पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील मित्रांनो, महाराष्ट्रातील म्हणा किंवा देशातील म्हणा शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचे अग्रणी म्हणून किंवा अग्रदूत म्हणून त्यांना ओळखलं जाते. पारतंत्र्याच्या काळात 22 ऑक्टोबर 1935 ला त्यांचा जन्म झाला. 91 वर्ष ते जगले. 4 ऑगस्ट 2026 ला त्यांचे मृत्यू झाले. आणि या कालावधीत पारतंत्र्यापासून तर स्वतंत्र भारतामध्ये 91 वर्ष कापत असताना त्यांनी एक दूरदृष्टिकोन असणारा नेता म्हणून किंवा लोकहितवादी म्हणून किंवा एक राष्ट्र निर्माता म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. म्हणून 2026 मध्ये येणाऱ्या एमपीएससीच्या सर्व आगामी परीक्षांमध्ये आणि मुलाखतींमध्ये इंटरव्ह्यू मध्ये यांच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे जास्त चान्सेस आहे. जे परीक्षा भिमुख आहे ते आपण बघूया आणि आपल्या नोट्स मध्ये ऍड करूया. ठीक आहे. काही पॉइंट मिस झाले असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून सुचवू शकता. बट यू हॅव टू फोकस ऑन दिस part. This is very important. He was not only important for Maharashtra, but he also enlightened the entire country, and he contributed into every field of education, health, sports, innovation, skill development, even employment generation. Okay, त्यामुळे यांची ख्याती खूप वेगळी आहे. राजकारणात सार्वजनिक जीवनातही त्यांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्याबद्दल आता थोडं आपण बघूया. ठीक आहे. तर यांचे पूर्ण नाव आहे ज्ञानदेव यशवंतराव पाटील. हे नाव लक्षात ठेवा. कारण काही ठिकाणी दत्तात्रय असं सुद्धा नाव दिलेलं आहे, पण त्यांचे जे मूळ नाव होते ते हेच आहे, ज्ञानदेव यशवंतराव पाटील. ठीक आहे. यशवंतराव त्यांच्या वडिलांचे नाव, त्यामुळे डी.वाय. पाटील असं ओळखलं जातं. तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ, समाजसेवक, माजी राज्यपाल, पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे 4 ऑगस्टला कोल्हापूर येथील त्यांचे कसबा बावडा येथील निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 91 वर्षाचे होते. आणि त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील शिक्षण, सामाजिक कार्य आणि सार्वजनिक जीवनातील एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. सर्व न्यूजपेपर, सगळ्या चॅनल्सला हेच तुम्हाला दिसलं असेल 4 व 5 तारखेला. ओके. तर त्यांचा जन्म जो आहे मी सांगितलं 22 ऑक्टोबर 1935 ला झाला. 1935 चा कायदा लक्षात आहे ना, भारत सरकार कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. ओके. देन आरबीआय चे ओरिजिन हे लक्षात ठेवा. रिलेटेड जे काही इन्स्टन्सेस आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यांचा जन्म सध्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप गावात झाला होता. ओके. 24 डिसेंबर 2018 रोजी त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. यावेळेस थोडीशी त्यांच्याबद्दल चर्चा कुजबुजली होती. ते एकदम काँग्रेस लॉयल पर्सन होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नंतर प्रवेश घेतला. दादा म्हणून ओळखले जाणारे ते शिक्षण महर्षी आहेत. दादा हे त्यांना प्रेमाने लोक म्हणायचे. आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जर बघितलं तर जे प्रायव्हेट एज्युकेशन आहे, प्रायव्हेट व्होकेशनल एज्युकेशन म्हणा किंवा आपण ज्याला म्हणतो प्रोफेशनल एज्युकेशन जे निर्माण केले, प्रायव्हेट खासगी व्यावसायिक शिक्षणाचे प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. तुम्ही मॅनेजमेंट बघा, तुम्ही मेडिकल सायन्स म्हणा, ऍग्रिकल्चर म्हणा किंवा इतर स्किल्ड इंजिनिअरिंग सेगमेंट म्हणा किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये बीएड कॉलेजेस म्हणा, कित्येक तरी कॉलेजेस असे त्यांनी निर्माण केले. डीम्ड युनिव्हर्सिटीज निर्माण केल्या. असंख्य आहे म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. तर हे त्यांचे प्रमुख कॉन्ट्रीब्युशन म्हणून आपण इथं समजून घेतो. नंतर राजकीय आणि सार्वजनिक सेवेतील त्यांची कारकीर्द लक्षात ठेवा. कुठे परीक्षेत प्रश्न विचारला. 1957 मध्ये सर्वात आधी महाराष्ट्र निर्माण होण्याच्या आधी काँग्रेसचे उमेदवार होते. ते काँग्रेस पक्षाचे खास लॉयल व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. त्यावेळेस त्यांनी कोल्हापूर नगरपालिकेत निवडून आले आणि 1962 पर्यंत त्या पदावर ते कार्यरत राहिले. 1962 मध्ये त्यांनी मोठ्या राजकारणामध्ये पदार्पण करण्याचा विचार केला आणि 1967 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले महाराष्ट्र विधानसभेसाठी. ओके. 1978 पर्यंत ते राहिले. त्यांनी 2 टर्म तिथे निभवल्या. 1967 आणि 72 या दोन्ही निवडणुकांमध्ये त्या पन्हाळा विधानसभातून निवडून आले होते. ओके. विधानसभा मतदारसंघातून. तर हे लक्षात ठेवा. ही वॉज MLA ट्वाइस. Okay, 1967 and 72, and in both the elections his constituency was Pannala constituency. ठीक आहे. लक्षात राहील. हे तुम्ही एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. तुमच्याकडे नोंदवून घ्या. ठीक आहे. नंतर
त्यांनी 21 नोव्हेंबर 2009 लक्षात ठेवायचं. तिथून 3 वर्षानंतर ओके, आणि नंतर तिथून 2 वर्षानंतर, असे हे क्रोनॉलॉजी लक्षात ठेवतो. परीक्षेमध्ये क्रोनॉलॉजी विचारते. ओके, कधी 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 समजा त्यांनी राजकीय प्रवेश जर म्हटलं तर 57 पहिला वर्ष येते, मग 67 येते. ओके, नंतर मग येते 72. ओके, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला, कारण यावेळेस ते कुठं कुठं म्हणजे कोणत्या घटना त्यांच्या जीवनात क्रमाने झाल्या हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ओके, हे खास करून मी जर म्हटलं तर हे फक्त त्यांचे राज्यपाल म्हणून जे नियुक्त झाल्या त्यांच्यावर होत. ओके, तर 2009 मध्ये 21 नोव्हेंबर 2009 मध्ये त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून हे केले. त्रिपुराने त्यांना खूप एक कंडोलन्स पण केलेले आहेत, श्रद्धांजली अर्पण केली कालच. 9 मार्च 2012 तिथून 3 वर्षानंतर त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणि तिथून 2 वर्षानंतर 2014 मध्ये डॉक्टर DY पाटील यांची पश्चिम बंगालचे ऍक्टिंग म्हणजे प्रभारी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे त्यांच्या खात्यात असलेले 3 राज्यपाल. एकच व्यक्ती 3 राज्यांचा राज्यपाल होऊन गेला, अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे पद्मश्री डॉक्टर DY पाटील. ओके, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. 9 + 3 12 + 2, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. +3 + 2 असं जर लक्षात ठेवा. 2009 पासून लक्षात ठेवा. त्रिपुरा, बिहार आणि वेस्ट बेंगॉल. ओके, TBWB असं लक्षात ठेवा, लक्षात राहील. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा एक आपल्याला आढावा घ्यावा लागेल. DY पाटील यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे खासगी व्यावसायिक शिक्षण. ओके, प्रायव्हेट व्होकेशनल एज्युकेशन जे आहे खास करून, आणि प्रोफेशनल एज्युकेशन म्हणा, मेडिकल सायन्स इंजिनिअरिंग झाले किंवा तुम्ही नंतर ऍग्रिकल्चरल सेगमेंट बघा, मॅनेजमेंट बघा, फायनान्सेस बघा, या सगळ्यांमध्ये त्यांनी खासगी व्यावसायिक शिक्षण आणलं, प्रायव्हेटायझेशन. आणि त्यांनी ते महाराष्ट्रात अशा काळात त्या शिक्षण संस्था उभारल्या ज्यावेळेस ऍक्च्युली गव्हर्नमेंटची पण लायकी नव्हती एवढ्या संस्था निर्माण करायच्या आणि एवढ्या प्रकारे शिक्षणाला एक्सपांड करायचे, कारण लोकांची गरज जास्त होती पण तेवढ्या संधी उपलब्धच नव्हत्या, तेवढ्या इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नव्हतं. त्यावेळेस महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने या इन्फ्रास्ट्रक्चरने अवेलेबल करून देण्यासाठी त्यांचं योगदान खूप मोठं मानलं जाईल. की वैद्यकीय शिक्षण मर्यादित होतं त्यावेळेस, कॉलेजेस फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस होते, काही बोटावर मोजण्यासारखे कॉलेज. सेम इंजिनिअरिंग कॉलेज बाबतीत सुद्धा, अभियांत्रिकी शिक्षणासाठी सुद्धा जागा कमी होत्या आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे जो जाऊ शकतो प्रायव्हेट एज्युकेशनला तो जाऊ शकत होता, तो गेला आणि शिकला आणि त्यांनी करिअर बनवले. ठीक आहे, आणि एवढ्या संस्था निर्माण केल्या, त्यासोबतच त्यांनी रोजगार सुद्धा निर्माण केला असे म्हणता येईल. ओके, आता यांचे क्रीडा क्षेत्रातही खूप महत्वाचे योगदान आहे. ओके, आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा सुविधा त्यांनी निर्माण केलेली दिसते. ओके, त्यांचे खूप सारे इन्स्टिट्यूशन्स आहेत जे स्पोर्ट्सला फोकस करतात आणि दे इम्पार्ट रिअली द बेस्ट ट्रेनिंग टू द स्टुडंट्स. ओके, एक क्रिकेट स्टेडियम आहे त्यांच्या नावावरती, हे डॉक्टर DY पाटील इंटरनॅशनल स्टेडियम आहे नवी मुंबईला. हे भारतातील आधुनिक क्रिकेट स्टेडियम पैकी एक स्टेडियम मानलं जाते. ओके, यू नो इट. IPLच्या मॅचेस सुद्धा होतात ते. क्रीडा शिक्षण यांचा विकास त्यांनी केला, त्यांच्या कारकिर्दीत झाला. ओके, म्हणजे त्यांनी कोणतं क्षेत्र सोडलं असं आपल्याला दिसत नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला दिसतात. ओके, त्यांना 2000 आय थिंक पद्मश्री त्यांना देण्यात आला. पद्मश्री जेव्हा मिळाला आय थिंक 2012ची गोष्ट आहे, 2009 की 12ला त्यांना पद्मश्री मिळाला. ओके, आय मिस दॅट अपॉर्च्युनिटी. ओके, बट यू जस्ट कीप ऑल दीज थिंग्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, keep in your mind because these are going to be the part of question. फॅक्च्युअल आहे, खूप जास्त नाहीये, तुम्हाला खूप विश्लेषणात्मक विचारलं जाणार आणि फक्त त्यांची कारकिर्दी कोणत्या क्षेत्रात होती, कशा प्रकारे होती हे जर तुम्हाला माहित असले तरी होते. त्यांनी ऍक्च्युली ते राजकारणात कधी प्रवेश केला ते क्रोनॉलॉजी लक्षात ठेवायची आहे. MLA कधी होते लक्षात ठेवायचं आहे. आणि गव्हर्नर्स कोणत्या राज्यात कसे करतात, त्रिपुरा. ओके, त्रिपुरा, बिहार आणि वेस्ट बेंगॉल अशी क्रोनॉलॉजी आहे, ही लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. अशा प्रकारे काही गोष्टी लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला परीक्षेत हे प्रश्न निवडता येईल. धन्यवाद.